ये ना, लागते ना. काय ग, तुला कशाला नॉक करायची गरज आहे? दादा हो म्हटलं तुम्ही काही काम वगैरे करत असाल तर उगाच माझ्यामुळे डिस्टर्बन्स नको म्हणून. अगं काही काम नाही, आता जस्ट ऑफिस मधून आलो आणि सेटलच होत होतो. म्हणूनच तुमच्यासाठी गरमागरम समोसे करून आणलेत. घ्या ना. अगं अगं तू कशाला हे सगळं करतेस? काय गरज आहे? अशी कशी गरज नव्हती. तुम्ही एवढं ऑफिसमध्ये काम केलंय, दमून आला असाल म्हणून म्हटलं की तुमच्यासाठी छान नाश्ता घेऊन जावं. हे घ्या, खाऊन बघा. आणि काय हो दादा, पारू जर इथे असती तर तिने केलंच असतं ना हे सगळं. तुमची काळजी घेतली असती ना. मग आता ती इथे नाहीये तर मी आहे ना, आणि मी तुमची वहिनी आहे. मग आतापासून माझ्या ऑर्डर पाळायच्या. द्या. घ्या, खाऊन बघा कसे झालेत. काय झालं दादा? अगं नाही, काही नाही. मी खूप आधी जेव्हा ऑफिस मधून यायचो ना, तेव्हा आई आहे ना मस्त गरमागरम असे भोपळ्याचे घारगे बनवायचे. वाह, इतके इतके चविष्ट असायचे ना ते, म्हणजे मला मला ती चव आहे ना अजूनही आठवते. आईच्या हातचे भोपळ्याचे घारगे म्हणजे देव जाणे, आई परत कधी बनवून दे. एनिवे, मी एक काम करतो, मी थोडं फ्रेश होऊन घेतो आणि मग लगेच खातो. ओके, आलोच. आज काहीही झालं तरी तुम्हाला आईंच्या हातचे भोपळ्याचे घारगे खायला मिळालंच पाहिजे आणि मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. प्रिया, आई आहे. अगं राहू दे बसून राहा. तुला बरं वाटत नाहीये का? नाही नाही आई, असं काही नाहीये. तुम्हाला कोणी सांगितलं मला बरं वाटत नाहीये म्हणून? अगं प्रीतम म्हणाला की प्रियाला बरं वाटत नाही म्हणून बघायला आले तुला. मी डॉक्टरना बोलवून घेऊ का? नाही तर चल आपण जाऊया डॉक्टर. नाही नाही नाही, नको नको नको. तुम्ही कशाला उगाच त्रास घेताय? एवढं काहीच झालेलं नाहीये मला. मी खरं तर प्रीतमना सांगितलं होतं की कोणाला सांगू नका म्हणून, पण त्यांना काळजी वाटत असावी. पण होतंय काय? माहित नाही आई, अशी ना तोंडाची चव गेलीये माझ्या. मला ना काहीच खावंसं वाटत नाहीये. बहुतेक रात्री ताप आला होता ना, त्यामुळे तोंडाची चव गेली असेल. बघू. नाही आत्ता ताप नाहीये, थंड आहे अंग. नाही नाही आई, आत्ता बरी आहे मी. रात्री ताप आला होता. फक्त ना ते तोंडाची चव गेलीये माझ्या. काय करू कळत नाही हो. मग तुला काहीतरी खायला करून देऊ का? सावित्रीला सांगू का पटकन काहीतरी बनवायला? आई हो, असं कसं सांगणार तुम्ही सावित्री आत्यांना? सावित्री आत्या सुट्टीवर आहेत ना. आणि माझ्या तोंडाला चव येईल असं काहीतरी भोपळ्याचे घारगे वगैरे असं काहीतरी खावंसं वाटतंय मला. पण ठीक आहे, तुम्ही कशाला त्रास घेताय? राहू द्या, मी ठीक आहे, हरकत नाही. अगं त्रास कसला त्यात? वेडी आहेस का? मला सुद्धा आवडेलच की माझ्या सुनेला छान काहीतरी बनवून खाऊ घालायला. खरंच? खरंच. बरं. चल आलेस, मी करते, तू आराम कर. हा हो, थँक्यू आई. अरे स्वाती, हा मॅडम, आपल्याकडे लाल भोपळा आहे ना घरात? काही करायचं होतं का? अगं प्रियाला ना घारगे खावेसे वाटतात भोपळ्याचे, म्हणून मी स्वतः तिच्यासाठी करणार आहे. तू मला मदत कर. जा भोपळा. आली बाप्पा. ह्याची सालं काढून दे. हो. आणि गुळ कुठे आहे? हो, देते.
प्रिया मानलं ना तुला, म्हणजे आदित्यला घारगे खायचे ते हे अहिल्याच्या हातचे, म्हणून तू अहिल्यालाच घारगे बनवायला लावलेस आणि नुसते बनवायला लावलेस, बनवायला भाग पाडलास. आता हा गुळ तिकडे ठेव आणि तूप गरम करायला टाक. काय करणार बाबा, आजपर्यंत पारूने आपल्या चवीची पोटाची एवढी काळजी घेतली, मग आज आता पारू नाहीये तर आपणच दादांची काळजी घेतली पाहिजे ना. म्हणून म्हटलं त्यांना जरा त्यांच्या आईच्या हातचे घारगे द्यावे. पण मला त्याच्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं ना बाबा. सुनील, चांगल्या कामासाठी बोललीस ना, ठीक आहे. अरे काही का असे ना, त्या निमित्ताने आपल्याला आईच्या हातचे घारगे खायला मिळणार आहे. याचं काहीतरी वेगळंच. ते तर आहेच, तेवढंच आदित्य दादांना एक सरप्राईज मिळेल. थोडंच घातलंस ना तू? हो. स्वाती, पीठ काढलंस का परातीत? हो मॅडम. हा, आणि इकडे. चला आता, चला, चल चल चल. स्वाती, तू बाकी जेवणाची तयारी कर जा. हो मॅडम.